रामकृष्णारी विठ्ठल केशवा हे आमचे परशुराम भगत माऊली आहेत आणि मी आता वेळापूरला श्री संत रोहिदास महाराज भवन येळापूरच्या या माध्यमातून आमदार श्री उत्तमराव जानकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि बघा हिच आपली गेल्या वर्षी इथंच दिंडी आली होती, पण ही दिंडीची गाडी इथंच मध्ये लागली अर्धवट आणि हिचे जरा अर्धवट, पण आता खूप छान झालं आहे, फार सुंदर. चकल टेस्ट एक नंबर काम झालं, काय सुंदर हो. बघा हे संत रोहिदास महाराज मठ, क्या बात आहे. माऊली रामकृष्णारी हाय, माऊलीची कृपा. अहो माऊलीची कृपा असते, आपल्या बऱ्यानं नाही, त्याची कृपा. खूप छान. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. राम या ना माऊली आतमध्ये या. रामकृष्ण हरी विठ्ठल तिकडे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आपले संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या चरणी पावन नतमस्तक होऊन आमचे समाज बांधव विनायक भगत माऊलींच्या कृपा आशीर्वादाने सहकार्याने आपल्या या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत दत्तात्रय भगत माऊली भगत परिवार ज्ञानेश्वर लोखंडे माऊली रामकृष्णारी. लक्ष्मण आगोने माऊली रामकृष्णारी. हा खेळ नाही ऐकल्याचा म्हणून मेळ जमविला. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 साठी गेल्या वर्षी मागच्या 2 वर्षापासून आमचा अतिशय मनोभावे प्रयत्न होता, पण गेल्या वर्षी त्याला चांगलं माऊलीच्या भगत परिवाराने आणि समाज बांधवांनी खूप चांगलं सहकार्य केलं की रोहिदासाच्या ह्या भवनामध्ये रोहिदासाची दिंडी येते. खूप चांगली गोष्ट आहे. आणि अजून त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून आमचे आमदार जे आहेत उत्तमराव जानकर यांच्या सहकार्यातून जे काही ह्या मंदिराचा कायापालट केला आणि वारकऱ्यांच्या सेवेला निवासाची उत्तम अशी व्यवस्था केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी रोहिदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की अशा या ग्रामस्थांना आणि भगत परिवाराला हा खेळ नाही ऐकल्याचा म्हणून वेळ जमवेला. याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या वारकऱ्यांच्या सेवेला वारकऱ्यांच्या वारीच्या माध्यमातून जे सहकार्य केले त्याला खूप धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या मनोभावना पूर्ण हो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण हो, त्यांना त्यांच्या यश नोकरीमध्ये धंद्यामध्ये यश मिळो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून सातत्यानं घडो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आता माझी विनंती आहे की आमचे जे